नमस्कार. श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो. आर्ट बाय पी या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघूयात रेडी रांगोळीमधील समई आसन कसं बनवायचं आहे ते. चला तर मग आपण आपला व्हिडिओ चालू करूयात. या रेडीमेड रांगोळी बनवण्यासाठी मटेरियल काय काय लागेल याचा एक व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तर तो जाऊन तुम्ही चेक करू शकता. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मटेरियल आपल्याला काय काय लागेल. पहिल्यांदा तर इथे मी एक डिझाईन एका पेजवरती ड्रॉ करून घेतलेली आहे आणि नंतर OHP शीट घेऊन ती OHP शीट त्या डिझाईनवरती ठेवून व्यवस्थित अशी ती डिझाईन त्या OHP शीटवरती ट्रेस करून घ्यायची, म्हणजे छापून घ्यायची. तर इथे तुम्ही बघू शकता आपली डिझाईन ट्रेस करून झालेली आहे. तर नंतर आपल्याला इथे लागणार आहे फॅब्रिक ग्लू आणि पाणी. तर फॅब्रिक ग्लू आणि पाणी घेताना 50-50% घ्यायचं, म्हणजे फॅब्रिक ग्लू 50%च घ्यायचा आणि पाणी पण 50%च घ्यायचं. इथे काहीही कमी जास्त करायचं नाही. आणि ते मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून त्याचा फर्स्ट लेअर लावून घ्यायचा आणि त्याच्यावरती रांगोळी टाकून घ्यायची. रांगोळी ही चाळूनच घ्यायची. जर समजा त्याच्यामध्ये खडे वगैरे असतील तर ते खडे बाजूला निघतात. रांगोळी चाळून घेतली की आपला लेअर पण छान बसतो आणि रांगोळी पण छान आणि व्यवस्थित चिटकून बसते. नंतर दुसरी OHP शीट घेऊन त्याच्यावरती थोडंसं दाब देऊन असं रांगोळी चटकून घ्यायची. म्हणजे याने काय होईल तर आपली जी काही रांगोळी आपण लावलेली आहे ती व्यवस्थित अशी बसेल आणि एक्स्ट्राची रांगोळी सगळी व्यवस्थित अशी निघून पडेल. मी नेक्स्ट पार्टवरती पण ह्याच पद्धतीने फॅब्रिक ग्लू आणि पाणी मिक्स करून घेतलेलं आहे आणि तेच लावून नंतर त्याच्यावरून त्याच पद्धतीने रांगोळी पण टाकून घेत आहे. अशा पद्धतीने तुम्ही पूर्ण अशी कंप्लीट डिझाईन करून घ्यायची. फर्स्ट लेअर अशा पद्धतीने तुम्ही कंप्लीट करून घ्यायचं आहे. रेडी रांगोळी बनवत असताना काही जणांना प्रॉब्लेम्स येतात की रांगोळी चिकटतच नाही किंवा रांगोळी चिकटली तर ती निघून पडते, असे प्रॉब्लेम येत असतात. तर या प्रॉब्लेमचं सोल्युशन मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल. आणि व्हिडिओला लाईक करत चला आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर इथे तुम्ही बघू शकता की मी फर्स्ट लेअर कंप्लीट करून घेत आहे. तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपला फर्स्ट लेअर कंप्लीट झालेला आहे. तर फर्स्ट लेअर कंप्लीट झाल्यानंतर कमीत कमी 1 तास तरी ही रांगोळी आपण चांगली सुकू द्यायची आहे आणि नंतर त्याच्यावरती सेकंड लेअर देऊन घ्यायचा आहे. सेकंड लेअर देताना पण सेम फर्स्ट लेअरसारखीच पूर्णपणे प्रोसेस करायची आहे. तर रांगोळी चिटकत नाही किंवा चिटकली तर ती निघून पडते. तर आपण ही रांगोळी बनवत असताना ज्या छोट्या छोट्या मिस्टेक्स करतो त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम येत असतो. तर पहिली मिस्टेक जी आपली आहे ती म्हणजे 50% फॅब्रिक ग्लू आणि 50% पाणी आपण घेत नाही. फॅब्रिक ग्लू तर जास्त तरी घेतो नाही तर कमी तरी घेतो किंवा पाणी तरी जास्त घेतो आणि कमी घेतो. तर असं करायचं नाही. 50%च फॅब्रिक ग्लू घ्यायचा आणि 50%च पाणी घ्यायचं. आपली सेकंड मिस्टेक ती म्हणजे आपण रांगोळी व्यवस्थित अशी सुकू देत नाही. तर असं अजिबात करायचं नाही. रांगोळी व्यवस्थित सुकल्यावरच आपण सेकंड लेअर करायला घ्यायचा. कमीत कमी 1 तास तरी रांगोळी सुकायला ठेवायची आणि नंतर मग सेकंड लेअर करून घ्यायचं त्याच्यावरती. तर इथे तुम्ही बघू शकता मी 50% पाणी आणि 50% फॅब्रिक ग्लू घेऊन थर्ड लेअर केलेला आहे. थर्ड लेअर करण्याचा एक फायदा आहे की आपली रांगोळी एकदम परफेक्ट बसते, अजिबात निघत नाही. नंतर इथे आपल्याला ॲक्रेलिक कलर लागणार आहे. त्या ॲक्रेलिक कलरने असे व्यवस्थित बॉर्डर्स करून घ्यायची. तुम्हाला हवा तो कलर तुम्ही इथे यूज करू शकता. शक्यतो कॉन्ट्रास्ट कलरचा यूज करायचा, म्हणजे आपली रांगोळी अगदी दिसायला छान दिसते. बघा मी इथे ब्लॅक कलरचा यूज करत आहे आणि मध्ये जो स्पेस आहे त्या ठिपके तिथे येलो कलरचा यूज केलेला आहे. तर तुम्ही इथे बघू शकता आपली रांगोळी किती छान दिसत आहे, अगदी सुंदर दिसत आहे. तर ॲक्रेलिक कलरचा लेअर देऊन झाल्यानंतर रांगोळी व्यवस्थित अशी कट करून घ्यायची आणि असे जर तुम्ही छोटे छोटे पॅचेस बनवून ठेवले तर रांगोळी एकदम सोपी आणि पटकन होऊन जाते. बघू शकता तुम्ही आपली समई आसन किती सुंदर दिसत आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.